नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा. आणि आता मी चाललो रेसलिंग म्हणजे आमचे डायरेक्टर माननीय श्री गौरेश नाईक म्हणजे दशरथ नाईक यांचं डायरेक्शन हा मडूर आहे. नाटक त्याग होय ना, नाटक त्याग नाटकाचं डायरेक्शन हा. तर 3 वाजता ते पोचावया, वाजले 2:30. आम्ही आता इथून निघतो. कौटरिक पोचलो त्याला तुमका पण होतोय. तर मित्रांनो, काही कारणास्तव ड्रायव्हर चेंज गेलो तर कारण तुम्ही गेस करून याच्यात कमेंट करून टाका. काही कारण असतं. हा माणूस आहे मेरे साथ अन्याय हुआ है. तर या मित्रांनो, सातारड्याचं मंदिर आणि सातारड्याचा बाजार राईट साईड. सातारड्याचं रवानाथाचं मंदिर ना, सातारड्याचं रवानाथ मंदिर आणि तो सातारड्याचा मागचा बाजार. कधी भरता बाजार सातारड्याचं? आता इथून जातो मडुऱ्यात, इथून वाड्या रेखाचून मगे मडुरा. तर फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलो आणि सर कोणी येऊन नाही अजून. आम्हीच पहिले येलो. फार्म हाऊस आहे ना रे, या भारी लोकेशन, पॉवरफुल हा. तुमका पण दाखवत आहे बघा. मला क्षमा करा, दया अभाग्याला क्षमा करा. बाहेरून प्रवेश करतो. शेठजी या अभाग्याला क्षमा करा. शेठजी क्षमा करा. शेठजी साफसफाई झाली नाही ना तर काय ही साफसफाई झाली नाही ना तर साप कावतील माझ्यावर. हा परत डायलॉग थोडस बेस देऊन तिला दुःख तिला बघवत नाही. नवरा बरोबर असला की शिव्या देईल काय आणि रागवल काय. हे काय गोंड काय हे काय गोड बंगाल आहे की गुपित माहीत कराया हो. तर मित्रांनो, फायनली 1-1.5 अंक झालेला असा. डायरेक्शन देत आहे सर, डायरेक्शन देत आहेत तिकडे. आणि त्यांचं नाटक आहे त्याग. सो सामाजिक नाटक आहे, चांगलं नाटक आहे, भारी एकदम चांगलं नाटक आहे. सो डायरेक्शन करतायत तिकडे सर. कदाचित एंडिंग मला वाटतं आमच्या काळो खात्यात होईल. आणि इकडे व्ह्यू जो आहे ना, अप्रतिम व्ह्यू. म्हणजे फार्म हाऊस आहे कोणाचं तरी, म्हणजे त्यांच्याचपैकी कोणाचं तरी, मुंबईला असतं वाटतं ते. आणि साईडून मस्त म्हणजे एकदम भारी. बघा तुम्हाला पण दाखवतो. मस्त. आणि हा असं त्याचा एंट्रन्स आहे. पहिले एंट्रन्स असा आहे, तिकडून असा भारी नेक्स्ट लेवल. पूल वगैरे पण आहे, त्याच्यामुळे भारी वाटतं एकदम. इथून हा रस्ता आहे. मित्रांनो, हे जे सुंदर ग्रीनरी आहे ना आणि पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे तुम्हाला तर इथेच कोकणमध्येच बघायला भेटणार, अजून कुठे बघायला भेटणार नाही. खरंच आम्ही भाग्यवान आहे की आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही कोकणमध्ये असं राहतो. तुम्ही सगळे पण शहरात वगैरे राहतात, काही कारणास्तव त्यांना म्हणजे गरिबीपोटी म्हणा, नाहीतर बेरोजगारी अशा नोकरीसाठी त्याच्यासाठी पण थोडे काही शिफ्ट झाले आहेत मुंबईला. त्यांचं पण गाव मन असतं की कोकणात राहायचं, कोकणात फिरायचं. जेव्हा ते चतुर्थीला म्हणा, मे महिन्यात येतात, म्हणजे त्यांच्या ते जाताना वगैरे डोळ्यामध्ये दिसतं की सोडून जायचं नसतं त्यांना, तरी पण जावं लागतं म्हणजे गरजेपोटी म्हणा. तर असंच आहे. आम्ही इकडे त्यांची ड्रीम लाईफ आम्ही जगतो आहे. आपल्याला पण कधी कधी कंटाळा येतो गावाचा की गाव सोडून शहरात जावं. ॲक्च्युली खरंच आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत.
तर गावात जायचं असेल तर तुम्हाला पाणी पण, तुम्हाला पाण्याचे पैसे पण विकत, म्हणजे प्यायचे पाणी. इथे तसं नाही, इथे स्वतःच्या प्रत्येक 2-2, 3-3 घरामध्ये स्वतःची बावडी म्हणा, असं आहे. मग खरंच ग्रेटफुल आहोत आम्ही. तर मित्रांनो, फायनली आता आमच्या सरांनी डायरेक्शन दिलेलं असं त्यांना, आणखी 2 दिवसांनी परत येतले सरळच मा होय मा आणखी 2 दिवसांनी परत येतले त्यांना डायरेक्शन देऊ. आणि आता आम्ही घराच्या परतीचा प्रवास करतो. मस्त हा नाटक पण भारी आहे आणि ते करतात पण भारी ना रे. असेच आता आम्ही घरात जातो. चला, हेच आमच्या ब्लॉगचं शेवट. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.